पेज नंबर 29 बघा. पेज नंबर 29 मध्ये काय सांगतोय तुम्हाला, सर्किट डायग्राम दिसतोय. ओके हां, प्रॅक्टिकल काय सांगतोय, डिटर्मिनेशन ऑफ ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह अँड ॲपरंट पॉवर कंझ्युम्ड इन पॉवर फॅक्टर इन गिवन RC सिरीज सर्किट. ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, ॲपरंट पॉवर RC सिरीज सर्किटमध्ये काय कंझ्युम होते ह्या गोष्टी आपल्याला आज काढायचं आहे. ओके हां, त्याच्यानंतर तुम्ही जे सर्किट डायग्राम बघताय त्या सर्किट डायग्राममध्ये काय काय दिलेत बघा. पहिला काय दिलेत, ऑटो ट्रान्सफॉर्मर, बरोबर आहे. हां, त्याच्या अक्रॉसमध्ये काय दिलेत, व्होल्टमीटर. परत काय दिलेत पुढे जाऊन सिरीजमध्ये, ॲमीटर. ॲमीटर नंतर कुठं दिले, वॅटमीटर. वॅटमीटर टू रेझिस्टिव्ह लोड आणि कॅपॅसिटिव्ह लोड, बरोबर. हां, त्याचं सर्किट डायग्राम बघा. इथं आपण हे 3 फेज व्हॅरिएकमध्ये आजच्या प्रॅक्टिकल आपण बी फेज वापरलो आहे. कुठले फेज वापरलो आहे, बी फेज. RYB 3 पेजेस आहेत, त्या 3 पैकी आपण कुठलं वापरायला लागलो आहे, बी फेज वापरायला लागलो. इथं बी पेजचं कनेक्शन घेतलं म्हणून आपण रेझिस्टिव्ह लोडमध्ये सुद्धा बी पेज घेतले आणि कॅपॅसिटिव्ह लोडमध्ये सुद्धा बी पेज आपण घेतलं आहे. ओके हां, बघा पॅरललमध्ये व्होल्टमीटर आपल्याला जोडायचं आहे, म्हणजे बी फेजचा फेजला आणि न्यूट्रलचं इथं कॉमनचं न्यूट्रलला. पॅरलमध्ये काय झालं, आधी वॅटमीटर आपण व्होल्टमीटर आपण जोडलो. ओके, त्याच्यानंतर बी फेजचा जे फेज आहे कुठं गेलं बघा, ते ॲमीटरचा पॉझिटिव्हला. बघा हे ॲमीटरचा पॉझिटिव्हला आणि ॲमीटरचा पॉझिटिव्ह नंतर ॲमीटरचा जो निगेटिव्ह आहे ते कुठे गेले, वॅटमीटरचा मेनला. ओके, एम आणि सी आपल्याला शॉर्ट करायचं आहे, एम आणि सी शॉर्ट करायचं आहे. आणि पुढं जाऊन यल पासून हे बघा, यल पासून आपलं रेझिस्टिव्ह लोडच्या पॉझिटिव्हला आणि रेझिस्टिव्ह लोडच्या पॉझिटिव्ह पासून नेगेटिव्ह इंटरनल असते. रेझिस्टिव्ह लोडच्या नेगेटिव्ह कॅपॅसिटिव्ह लोडच्या पॉझिटिव्हला आणि तिथनं पुढं कॅपॅसिटिव्ह लोडचा निगेटिव्ह हा कुठं जातोय, तुमच्या ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रल आणि वॅटमीटरच्या व्होल्ट. MLCV आपल्याला व्ही जो आहे 300 व्होल्ट, 300च काय घेतलो आपण, काय घेतलो आहे, सिंगल फेज असल्यामुळं 230पेक्षा आपल्याला कमी सप्लाय घ्यायचा आहे, त्यामुळं आपण काय केलो आहे, 300ला घेतलो आहे. मग ते 3 फेज असेल तर आम्ही 600ला घेतला असतं. सर्किट डायग्राम लक्षात येतो आहे सगळ्यांना. हां, त्या सर्किट डायग्रामनुसार आपण काय केलं, सध्याला कनेक्शन इथं केलेलं आहे. मग आपण काय करायचं, इथनं पुढं 3 रीडिंग घ्यायचं. काय करायचं, 3 रीडिंग घ्यायचं. बघा पहिला काय करूया, ते सप्लाय ऑन करूया. त्याच्यानंतर तिकडं सप्लाय ऑन आहे, आपण काय करायचं, इकडं सप्लाय ऑन करून घ्यायचं. बघा सप्लाय सध्याला ऑन करून घेतलं आपण. सप्लाय ऑन केल्यानंतर सध्याला व्होल्टेज 0 आहे, ॲमीटर 0 आहे, वॅटमीटर पण 0 आहे. म्हणजे आपण सध्याला काय 3 फेज व्हॅरिएकमधून व्होल्टेज दिलं का, नाही दिलं. मग आपण काय करायचं, 3 फेज व्हॅरिएकमधून आपण व्होल्टेज द्यायचं. कसं द्यायचं असतं, हे स्लो द्यायचं. एकदम वाढवायचं का, नाही वाढवायचं. आपण किती रिडिंग घ्यायचं बघा, तिथं 3 रिडिंग. कुठं बघायचं बघा, 11 नंबरला ऑब्झर्वेशन टेबल अँड कॅल्क्युलेशन, सिरियल नंबर, सप्लाय व्होल्टेज, करंट आणि पॉवर. ओके, सिरियल नंबर 1, 2, 3. त्याच्यामध्ये पहिला सप्लाय व्होल्टेज 1, सप्लाय व्होल्टेज 2, सप्लाय व्होल्टेज 3. त्यावेळी येणारा करंट, त्यावेळी येणारा पॉवर आपल्याला घ्यायचं. आता सिरियल नंबर 1चं घ्या. पहिला सिरियल नंबर 1ला आपण किती व्होल्ट देऊया, 150 व्होल्ट. बघा इथं, बघा 150 आहे का, थोडं पुढं, ठीक आहे तेवढं. बघा व्होल्टेज दिसते का, इकडून बघून जावा, काय अडचण नाही. व्होल्टेज सगळ्यांनी बघून जावा, दिसतंय का. त्याच्यानंतर आता 150 व्होल्ट आपण सप्लाय दिलो आहे, त्यावेळी ॲमीटर आणि वॅटमीटर सध्याला काय काम करत आहे का, नाही. अजून तिकडं आपण काय दिलेलं आहे, लोड दिलेला नाही. हां, तिकडून मला सांगा काय होतं आहे.
बरं लागले का? हां बरं ठीक आहे. आता बघा कुठलं लागलेत? इकडं 2, इकडं 1. ठीक आहे. नेक्स्ट बघा लागले आता? हां बघा लागले का? हां किती इकडं लागलेत? 4. पण इथं आपण 4 कॅपॅसिटर काय केलं सध्याला? ऑन केले. काय केलं? ऑन केले. काय ऑन केले? 4. 1 2 3 4 4 कॅपॅसिटर लोड दिले आणि इथं किती बल्ब ऑन आहे सध्याला तिकडं? 5 रजिस्टर लोडचे सध्याला लोड काय झाले? ऑन झाले. त्यावेळचं 150 व्होल्ट दिल्यानंतर दोन्ही लोड आपण चालू केल्यावर करंट येतोय 2.2 एम्पियर. 2.2 एम्पियर. त्यावेळेचं वॅट आहे 55 वॅट. किती? 55 वॅट. घेतला रिडिंग? हां चला सेकंड टर्मचं व्होल्टेज घेऊया. सेकंडला 180. बघा सेकंडला 180 घेतलाय. हां इथं काय फरक झाला? वाढले ना? हां त्यावेळेचं करंट घ्या 2.5. हां आणि पॉवर घ्या 77 घेतला. लास्ट थर्ड रीडिंग घ्या 200. काय घ्यायचं? 200. हां इथं काय काय फरक दिसतोय? करंट आहे 2.8 आणि पॉवर आहे 100 वॅट. घ्या 2.8 आणि 100 वॅट घेतला. आता बघा तुम्हाला पुढं कॅल्क्युलेशन काय काय करायचं असते. तिन्ही रिडिंग मिळालं का तुम्हाला? 1 2 3 तिन्ही रिडिंग मिळाले. हां आता आपल्याला नियमानुसार 3 रिडिंग घ्यायचं आहे. आपण ते रिडिंग घेतलं. त्याच्या व्यतिरिक्त जर एक्स्ट्रा रिडिंग घ्यायचं असेल तर व्होल्टेज काय करायचं? कमी जास्त करायचं. त्या हिशोबानं एकदा लोड सेट केलं परत लोड डिस्टर्ब करायचं नाही. 3 रिडिंग मिळाले. हां आता आपण काय करायचं? लोड कमी करून घ्यायचं. बघा कमी व्हायला लागले. ओके बघा आता ऑफ झाले का? लोड कमी केलं व्होल्टेज काय करायचं? कमी करून घ्यायचं. ओके व्होल्टेज 0 झालं त्याला आपण सप्लाय काय करायचे? ऑफ. ओके बघा आता कॅल्क्युलेशन बघा सगळ्यांनी. सिरियल नंबर 1 2 3 अनुसार तुम्ही सगळं रिडिंग घेतलं आहे. हां त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन टेबल आहे. जसं सिरियल नंबर 1ला तुम्ही घेतला आहे तसंच सिरियल नंबर 1चं रिडिंग घ्यायचं. कसं? पॉवर फॅक्टर कॉस पाय इज इक्वल टू P/VI फॉर्म्युला आहे. पी कुठलं वापरायचं? तुम्ही घेतलेलं पॉवर. सिरियल नंबर 1साठी घेतलेलं पॉवर अपॉन व्ही कुठलं घ्यायचं? 150 व्होल्ट. करंट आय कुठलं घ्यायचं? हां तुमचं किती आलं आहे? 2.2 एम्पियर. सिरियल नंबर 1 हे पॉवर फॅक्टर कॉस पाय काढायचं. फेज अँगल कसं काढायचं? फेज अँगल फाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ तुमचं जे काही व्हॅल्यू आलेलं असते ते. मग इथं तुमचं काय आलं? फेज अँगल तुम्हाला मिळणार. आता रिॲक्टिव्ह पॉवर काय सांगते? क्यू इज इक्वल टू VI साईन फाय. व्ही आपल्याकडे माहीत आहे, आय माहीत आहे, साईन फाय तुम्ही इथे फेज अँगल फाय काढलेला असताय ते फाय इथं वापरायचं. ॲपरंट पॉवर एस इज इक्वल टू व्ही इंटू आय. व्होल्टेज आणि करंट दोन्हीचं प्रोडक्ट केल्यानंतर तुम्हाला काय येते? ॲपरंट पॉवर. येतं लक्षात? हां त्याच्यानंतर रिझल्ट आणि कन्क्लुजन लिहून टाका. बघा 50 नंबरला आहे प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स प्रोव्हाइड स्पेस फॉर आन्सर. म्हणजे जे काही प्लेस आहे तिथं आपलं काय न करायचं? आन्सर लिहायचं आहे. तिथं बघा ड्रॉ इम्पिडन्स ट्रँगल अँड पॉवर ट्रँगल फॉर सिरीज RC सर्किट. RC सिरीज सर्किटचं इम्पिडन्स ट्रँगल आणि पॉवर ट्रँगल ड्रॉ करायचं आहे. तुमच्या नोट्समध्ये ते नोट्स आपण प्रोव्हाइड केले तिथलं बघून हे क्वेश्चन पूर्ण करून घ्या. त्याच्यानंतर पॉवर ट्रँगल विथ द स्केल ऑफ एनी वन रिडिंग. ते गोष्टी टोटल 4 क्वेश्चन आहेत. 4 पैकी 2 क्वेश्चनचं तुम्ही आन्सर त्याच्यामध्ये लिहून काढायला पाहिजे. अशा प्रकारे तुमचं प्रॅक्टिकल नंबर किती आहे? हा प्रॅक्टिकल नंबर 7वा. प्रॅक्टिकल नंबर 7 ॲक्टिव्ह रिॲक्टिव्ह आणि ॲपरंट पॉवर कंझ्युम्ड बाय RC सिरीज सर्किट. हे प्रॅक्टिकल तुमचं इथं पूर्ण झालेलं आहे. कोणाला मॅन्युअल पूर्ण करताना काय अडचण आलं तर मला विचारा. ओके ठीक आहे.